नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्या आणि पार्थ दोन्हीही आता डिनर करण्यासाठी एका हॉटेलमध्ये आलेले असतात. पार्थने ठरवलेलं असतं की आज आपलं काव्यावर किती प्रेम आहे हे तिला सांगायचं. पार्थ त्याच्या भावना काव्याला सांगत एक प्रकारे तिला प्रपोज करतो. पण त्यावेळेस काव्या आता रडू लागते आणि ती रडतच पार्थला म्हणते की मी तुमची चांगली मैत्रीण होऊ शकते, पण तुमचं प्रेम स्वीकारू शकत नाही. तर पार्थ आता यामागचं कारण काव्याला विचारतो, तेव्हा काव्य म्हणते की माझा भूतकाळ असा आहे ना, मी तो तुम्हाला सांगूही शकत नाही. आणि प्लीज तुम्ही तो जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नका, मला समजून घ्या. आपण दोघे बेस्ट फ्रेंड बनून पुढचं आयुष्य काढूया. तर आता काव्याचं हे विधान ऐकल्यानंतर पुन्हा एकदा पार्थ नाराज होतो. आणि अखेर पार्थला हे कळतं की या कारणामुळे काव्य आपल्यावर प्रेम करत नाही आहे. म्हणजेच तिच्या भूतकाळात ती कोणावर तरी प्रेम करत होती. कदाचित लग्न झालं असलं तरीसुद्धा ती त्या मुलाला विसरली नाही आहे. त्याचमुळे पार्थ हा डिवोर्स घेण्याचा निर्णय कंटिन्युअस ठेवतो आणि तो काव्याला सही करायला सांगतो. तर प्रेक्षकांनो, मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पार्थ आणि काव्या डिवोर्स घेण्यासाठी कोर्टात जातील असं आपल्याला पाहायला मिळेल.